नाशिकमध्ये आदिवासींचा मोर्चा निघतोय। पेसा भरतीवरून राज्यभरातील आदिवासी एकवटणार आहेत। मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलन होणार आहे। जवळपास 70 ते 80 हजार आदिवासी बांधव या आंदोलनात सहभागी होण्याचा अंदाज आहे। आंदोलन स्थळावरून आढावा घेत जेपी गावित यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। आदिवासी 17 संवर्गातील पेसा भरती व्हावी यासाठी गेल्या 27 दिवसांपासून नाशिकच्या ईदगाह मैदानात हे आदिवासी युवक आंदोलनासाठी बसलेले होते। मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही। त्यामुळे माजी आमदार जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी आयुक्ताच्या कार्यालयाबाहेर प्रवेशद्वारावरच यांनी ठिय्या मांडलेला आहे। गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण हे जेपी गावित यांच्या माध्यमातून सुरू आहे। पेसा भरती व्हावी यासाठी हे सगळे आंदोलन करते हे आक्रमक झालेले आहे। आज नाशिकमध्ये त्यांचा एल्गार मोर्चा आहे आणि मुंबई आग्रा महामार्ग हा चक्का जाम करण्याचा निर्धार त्यांनी आज केलेला आहे। नेमका या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत माजी आमदार जेपी गावित हे आहेत। आपण त्यांना विचारू आजच्या मोर्चाचं नियोजन नेमकं कसं करण्यात आलेलं आहे। आज खरं तर एल्गार मोर्चा काढताय 13 जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव येणार आहे। नेमकं कसं नियोजन असणार आहे? मोर्चाचं नियोजन संबंध महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना आम्ही तपोवनला एकत्र करण्याचा सूचना केलेल्या आहेत आणि 12 वाजता तपोवनहून हा मोर्चा आणि रॅली सुरू होईल आणि ती पंचवटी कारंजा रविवार कारंजा इकडे महात्मा गांधी रोड कलेक्टर ऑफिस आणि आपल्या हा आदिवासी भवन अशा प्रकारचा मोर्चाचा रूट आहे। आम्ही तसं पोलिसांना पण कळवलेलं आहे। मुलं नोकरी मागायला जातात, त्यांना नाकारलं जात आहे, त्यांच्या हातात ऑर्डर देऊन ती हिसकाटून घेतली जाते। हा कुठला न्याय आहे? आणि म्हणून आम्ही हे आंदोलन इथं थांबवणार नाही आहोत। काय होईल ते होईल। पेसा भरती संदर्भात आता सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।